राहुल गांधी यांच्या मागणीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। राहुल गांधी हे तब्बल 5 तासांपासून या ठिकाणी ठिय्या देऊन होते। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथनं निघणार नाही, इथनं जाणार नाही अशी भूमिका होती। आता त्यांच्या मागणीनंतर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आंदोलनात पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांनी केलाय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा यावेळी राहुल गांधींसोबत होते। संसद मार्ग पोलीस ठाण्यात एक प्रकारे राहुल गांधी यांचा हा ठिय्या होता। अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे। तर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची मागणी मान्य केली। मागणीनंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। साधारणतः 12च्या सुमारास राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले होते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय। प्रमोद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय। अगदी दिल्ली पोलिसांच्या संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस खरंतर सुरू झालेली आहे। अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। सकाळी ठिय्या आंदोलनावरती बसण्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो साधारणतः 5 तास उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू असल्याची माहिती जी आहे ती आता मिळालेली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल गांधी प्रतिक्रियेनंतर काय असतं हे बघणं आता महत्त्वाचं आहे। राहुल गांधी भूमिका स्पष्ट होती, गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही धरणं या ठिकाणचं सोडणार नाही, पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्ही निघणार नाही, अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि त्यांच्यासह इतर जे बसलेले होते काँग्रेस पक्षाचे नेते असतील किंवा इतर जे काही कार्यकर्ते आलेले होते त्या सगळ्यांची हीच भूमिका घेतलेली होती। आणि त्यानंतर अखेर अशा पद्धतीनं पेलेट गनचा वापर झालेला होता मागच्या महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरती आणि त्यानुसार एफआयआर दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर कदाचित राहुल गांधी माध्यमांसोबत संवाद साधू शकतात। काय पद्धतीने राहुल गांधींचा संवाद असतो, राहुल गांधी नेमकं कशा पद्धतीने या सगळ्याबाबत माहिती देतात ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण 5 तासांच्या धरण्यानंतर आता अखेर एफआयआरची प्रक्रिया सुरू झाली आपल्याला बघायला लागेल। नक्कीच यानंतर काय नेमकी प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्याकडून दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं। अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद प्रमोद।